हा आहे इंडियन रॉक पायथन. आता फिशिंग करून घरी जात होतो आणि हा रोड क्रॉस करत होता. मुद्दामून याला पकडलाय कारण तुम्हाला दाखवायचा होता की इंडियन रॉक पायथन दिसायला कसं आहे. तुम्ही ह्याच्यावरचे पॅटर्न बघू शकता, ओबडधोबड. सगळ्यांनी मला गेल्या रीलमध्ये कमेंट केली होती की तुम्ही घोणस डायरेक्ट हेडकॅच केली किंवा डायरेक्ट पकडला. तर दिसताना हा सगळ्यांना घोणस वाटतो, पण हा घोणस नाही आहे. तुम्ही ह्या अजगरावरचे व्यवस्थित पॅटर्न बघा. घोणशावरती लाईनमध्ये असे चैनीसारखे डॉट्स असतात आणि अजगरावरती ओबडधोबड ठप्पे असतात. तर ह्याला आता आपण रिलीज करून देऊया. फक्त तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी ह्याला पकडला होता. हा शेड्यूल स्पीसी आहे, त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न करू नका किंवा त्यांना त्यांच्या अधिवासात राहू द्या. हा आता रोडवर होता, त्यामुळे त्या रोडवरून त्याला बाजूला करण्यासाठी आम्ही त्याला कॅच केला. हा बघा अजूनही रोडवरच आहे, परंतु त्याला आता आपण जंगलात रिलीज करून देऊया. सो याची काळजी घ्यावी लागते, कारण हे जर रोडवरतीच राहिले तर त्यांचं ॲक्सिडेंट होऊ शकतं. सो मित्रांनो, फायनली त्याला आपण जंगलात रिलीज केलेलं आहे. रोडवरून त्याला थोडंसं जंगलात सोडलं आहे. जर रोडवर राहिला असता तर तो कुठल्या तरी गाडीखाली आला असता. या सापाची वाढ खूप स्लो असते आणि एवढी वाढ व्हायला त्याला बरीच वर्षे घ्यावी लागतात.